तर सगळ्यांना मी कोमल बनसोडे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। कालचा व्हिडिओ बऱ्याच जणांनी बघितला, सगळ्यांच्या कमेंट आल्यात भरभरून। माहीसाठी खूप 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 अशा छान, आणि खरं ती सिच्युएशनच तशी होती त्या दिवशीची बरं का। म्हणजे एवढी छान मला सुद्धा वाटत होतं, अक्षरशः माझं सुद्धा त्या दिवशी म्हणजे डोळे भरून आलं होतं। माहीचं तर असं माहीला असं कसं तरी वाटत होतं। माही म्हणत होती मम्मी ती सगळं शांत वातावरण बघून तिथलं आहे ना, मलाच म्हणजे बोलायलाच येत नव्हतं म्हणली, तरी पण मी बोलले तिथं। कारण की तिचं जेव्हा भाषण सुरू झालं ना आणि ती त्यावेळेस ना इतकं सगळं वातावरण तिथलं शांत झालं होतं। माहीची सगळी शांततेत पूर्ण बाप कविता पूर्ण शांततेत ऐकून घेतली सगळ्यांनी। एवढं भारी वाटलं मला, तर लय भारी वाटलं बरं का। आणि शेवट म्हणजे ज्यावेळेस तिथं माही म्हणत होती का नाही, आशा बापासाठी यावी थोडी आसवे डोळ्यात, त्यावेळेस ना एवढं भारी वाटलं का नाही, लय भारी वाटलं। आणि म्हणजे ज्यांना ज्यांना म्हणजे बाप तर काय सगळ्यालाच प्यारा असतो, पण त्याच्यावरती जर कविता अशी माहीचं जर म्हणली ना, तर माहीमुळं माझं पण म्हणजे ती पाठ व्हायला लागले। मीच लिहून दिली तिला, पण पाठ माझी झाली पूर्ण ती। तर माही इकडे ये बाळा, इकडे ये ना, ये ना इकडं, तुझी कविता म्हणायची, ये इकडं। मस्त होतं शेवटचं कडवं बरं का तेवढंच। बाप साठवतो अश्रू वाट पाही त्या क्षणाची, जन्मभराचे रडतो लेक जाताना सासरी। माही बघा आमची हो का मेकअप करून तयार झाली, कुठं चालली ग? लग्नाला जायचंय तिला, आहे का नाही? छान मेकअप केलाय बाया, अगं बाया काय मेकअप ग, जरा डोक्यात काय? माहीचे केस बघा किती वाढल्यात हो का, आणि सिल्की सिल्की झाल्यात मस्त। तिचे केस माझ्यासारखेच आहेत बरं का, पण पातळ आहेत, अशी दाट नाहीत अजिबात। दाट आहेत तुझ्यापेक्षा हो का। माहिती कालचं दाखव म्हणून, कालची कविता येते का? खोकला येतोय? नाही पहिल्यापासून नाही, कविता म्हण, कारण की आपल्याला हा म्हण पहिल्यापासून। हा मी पण म्हणू लागते। बाप स्वाभिमानी वाना, बाप कणखर कणा, त्याच्या काळजात सुद्धा लाजाळूची संवेदना, त्याची पहाडाची छाती, त्याचे हृदय गुलाब, त्याच्या घामाच्या थेंबाना हिऱ्या मोत्याचा रुबाब। बाप तलवार ढाल, बाप पेटती मशाल, बाप जागतो म्हणून घर झोपते खुशाल, उलाढाली करीतो हा बाप फक्त घरासाठी, शिव्या शाप या जगाचे बाप घेतो सारे मथी। घर बाय कोणी मुले यांना जगविण्यासाठी, बाप होतो वेडा पिसा एका एका पैशासाठी। बाप म्हणजे जणू की वाल्या कोळ्याची जमात, ज्याच्या पापामध्ये कोणी नाही वाटेकरी होत। बाप म्हणजे रे कसा जसा पाण्यातला मासा, त्याच्या डोळ्यातला थेंब कुणा दिसणार कसा। बाप साठवतो अश्रू वाट पाही त्या क्षणाची, जन्मभराचे रडतो लेक जाताना सासरी। ज्याने जपले मुलांना तळ हात पाकळ्यात, अशा बापासाठी यावी थोडी आसवे डोळ्यात।
अशा बापासाठी यावी थोडी आसवे डोळ्यात. जय हिंद जय भारत. आता मी बोलती जय हिंद. कसं वाटली कविता सांगा. आणि खरं म्हणजे बाप समजून घ्यायला म्हणजे बाप जेवढा समजून घ्याल ना तेवढा कमीच आहे. कारण की बाप आपल्या घरासाठी किती काय 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 करत असतो ती कुणाला दिसत नाही. आई फक्त घरात राबलेली दिसती, पण बाप किती राबतो किती काय करतो ती कुणाला दिसत नाही. आता खरी परिस्थिती सांगायची म्हणजे ना माईला त्या दिवशी दवाखान्यात न्यायचं होतं. आणि आधीच एवढी म्हणजे दवाखानाही झालेला होता सगळा, तुम्हाला तर माहितीच आहे, सगळा दवाखानाही झालेला होता. परत माहीच्या ह्या ड्रेसची फी ती द्यायची होती ना. माहीच्या पप्पांची तुम्हाला चप्पल जर दाखवली ना तर अक्षरशः काहीच नाही राहिलं त्या चप्पलीमध्ये. सुई दोऱ्यानं शिवली. कशाने शिवली माही? सुई दोऱ्याने, पांढरा दोरा घेतला. हां, आणि त्यानं शिवली चप्पल. आणि तसली चप्पल वापरतात आहे. पण घरात म्हणजे तिला नाही काय कमी पडू दिलं. त्या दिवशी त्यांना चप्पल आणायची होती. परत शिवाय टाकलेली कपडे अजून नाही आणले. आता त्या कपड्याला झालं बघा जवळजवळ 7-8 महिने होऊन गेलं असतील त्या कपड्याला शिवाय टाकलेली. ती कपडे सुद्धा अजून आणले नाहीत त्यांनी. मी तेवढं 2 शर्ट घेतलेलं. माझं पहिलं पेमेंट ह्याचं झालं होतं. म्हणजे पेन्शन अपंगाची येत होती ती पेन्शन आलेली, त्याच्यातच मी 1000 रुपये पेन्शन आलेली मला. त्याच्यात 2 शर्ट घेतलं होतं त्यांना. तेवढं शर्ट ती वापरतात आहे. माहीला सांगतात अजून पण म्हणतात तिला कपडे घ्यायची तसला कालचा सारखा नेहरू कोट घ्यायचा तिलाच घ्यायचं. मला मी म्हणलं स्वतःची चप्पल आणा आधी, म्हणलं परत कपडे घ्या म्हणलं तर म्हणतात नाही तिला आधी कोट घ्यायचा, लय भारी दिसतोय तिला कोट. आणि माही तुझं सांग तुला काय काय होतं पप्पा नसल्यावर? करमत नाही मला घरी. तिला करमत नाही. माहीला चहा सुद्धा जात नाही पप्पा नसल्यावर. माहीला जेवण सुद्धा जात नाही पप्पा घरी नसल्यावर. काल तर ती गेलो होतं बाहेर तर दुपारीच म्हणायची पप्पाला बोलव पप्पाला बोलव पप्पाला बोलव पप्पाला बोलव. आता ती आणि तिचं पप्पा चालल्यात लग्नाला. आज रविवार, आज सुट्टीचा दिवस आहे, लग्नाला चालले ती. तर म्हणजे असं असतं. म्हणजे आमचं कसं माहिती आहे का वेगळंच आहे. पण माहीचं ना माहीला समजायला लागले म्हणजे लय म्हणजे तिला असं काय वाटतं माही तुला? हां, तिला सुद्धा म्हणजे असं लय तिच्या डोळ्यात पाणी येतं तिच्या पप्पासाठी. मी जर काय बोलले ना त्यांना तर तिला लय राग येतो. ती मला भांडायला वाटती आहे ना. मला भांडायलाच वाटते ती. पप्पाला अजिबात काही बोलायचं नाही. बरं पप्पाने मला काय जर बोललं ना तरी पण चालतंय, पण पप्पाला नाही काय बोलू द्यायचं. असलं आहे आमच्यात. तुमच्यात कसं आहे सांगा नक्कीच. बाप घरात कसं आहे तुमच्या? आमच्या घरात तर असं चालतं. कारण की माही अजिबात तिच्या पप्पाला काही बोलू देत नाही. पप्पाला बोलायचं नाही काय नाही. पप्पा जेवाय नसलं तरी पण तिला जेवण जात नाही माझ्याबरोबर. माझ्याबरोबर तर तिला कसलं जेवण जात नाही. तिच्या पप्पाबरोबर तर म्हणजे संध्याकाळी यायचं ना किती पण उशिरा तर तेवढ्या उशिरापर्यंत ती जागी राहायची. म्हणजे एवढं तिचं म्हणजे आता काय म्हणतात की पुरी बापाला एवढं ही असतातच, हळव्याच असतात बापासाठी, तसं माहीच आहे. आणि मला भारी वाटतं म्हणजे त्यांच्या दोघांचं नातं बघून मला लय भारी वाटतं. माझ्याच डोळ्यात पाणी येतं त्यांच्याकडे बघितलं की. आहे का नाही? लय भारी त्यांचं दोघांचं म्हणजे हे आहे. आता पण सकाळ सकाळ काय घेऊन आलतं का खारीन ती घेऊन आलतं. ती माझ्याकडे बघते मला येत रडायला. मी लय भावनी खाई लगेच माझ्या डोळ्यात पाणी येतं. तर ते आता पण खारी ती घेऊन आलतं तर पटकन उठली झोपीत ना लगेच पप्पा आहे म्हणल्यावर. नाहीतर उठत नाही अजिबात कसली. दार उघडायला लगेच पळाली बाहेर. खारी दूध आणलं, चहा केला, चहा पिली. आता चालली लग्नाला. माझी चालली साफसफाई. तर तुम्हाला दाखवते मी आता साफसफाई माझ्या नंतरच्या व्हिडिओमध्ये. आताचा व्हिडिओ बघा कसा वाटतोय मला नक्कीच सांगा. आणि पाठीमागं गाणी चालू झाल्या तर बाय सगळ्यांना. लावलं बघा गाणं. आणि माझं काय चाललंय इथं गाणं चाललंय माझं. मी हे करते साफसफाई करते झाडूला बांधली काठी बिटी मस्तपैकी. आणि छानपैकी माझी साफसफाई चालली. पूर्ण साफसफाई तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल बरं का. पाठीमागं गाणं चाललंय. जो वादा किया ओ निभाना पडेगा. तुम्हाला गाणी पण सांगते कुठली लागलेत ती गाणं लागले. आणि माझ्याकडे कुठलं लावलंय माहिती आहे का मी? बाजीगर मैं बाजीगर तू है बड़ा जादूगर मेरा दिल था अकेला तूने खेल ऐसा खेला तेरी याद में जागो रात भर. ही असली गाणी माझ्याकडे लागल्यात. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटतोय मला नक्कीच कमेंट करून सांगा. थोडं व्हिडिओ मी असंच टाकत जाईल तुम्हाला. कारण व्हिडिओमध्ये नेहमी तर गाणीच असतात माझ्या. तुम्हाला आवडतात का नाही मला सांगा. कारण पाठीमागं गाणी चालू असतात म्हणल्यावर माझ्या बी तोंडात गाणी, टी व्हीला बी मी गाणी लावलेलं होतं. तर
चला ह्याच्यामुळं मला व्हिडिओ काढू वाटत नाही बघा. आता बी चालूच आहे ती, कारण की सारखं सारखं बघा माझी कशी साफसफाई चालली. टी व्हीची ह्याची पुसायची बिसायची मस्तपैकी. आज सगळं घर स्वच्छ आणि चकाचकमध्ये करून टाकते आणि तुम्हाला पण दाखवते. भांडी मी काय आता घासत नाही बरं का, आज साफसफाई करते सगळी आणि त्याच्यानंतर भांडी घासते. माही कशी डुकू डुकू बघती घरामध्ये. बाय सगळ्यांना. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करायला विसरू नका.